मित्रांनो, आज देशातील सर्वाधिक मालमत्ता ज्यांच्या नावे आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे भारतीय सेना, त्यानंतर आहे रेल्वे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे वाघ बोर्ड. हो, यांच्या नावावर 8 लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे. 1954च्या या कायद्याला 1995 साली काँग्रेसने अमर्यादित अधिकार दिले. मित्रांनो, वाघ बोर्ड ऍक्ट 1995च्या सेक्शन 40च्या हिशोबाने जर वाघ बोर्डला वाटत आहे की तुमची जमीन त्यांची आहे तर ते तुम्हाला नोटीस पाठवणार आणि तुम्हाला तुमची जमीन खाली करावी लागेल. आणि जर तुम्हाला केस लढायची आहे तर तुम्हाला यांच्या ट्रिब्युनल मध्ये जाऊन केस लढता येईल, बाकी कोर्टात नाही. इतकंच नाही तर आता तुम्हाला प्रूफ करावं लागेल की वाघ बोर्डचा अधिकार तुमच्या जमिनीवर का बरं नाही आहे. त्यानं काही महिन्यापूर्वी तामिळनाडूतील तिरुचेंतुराई गावातील 1500 वर्ष जुन्या मंदिरावर आणि संपूर्ण गावावर वाघ बोर्डने दावाट केला. त्यानं महाराष्ट्रात वाघ बोर्डच्या 31,716 मालमत्ता असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ 12,000 एकर जमिनीहून अधिक आहे. त्यानं एकट्या मराठवाड्यात 60,000 एकर जमीन ही वाघ बोर्डची आहे. पण आता हल्ली सरकारने वाघ बोर्ड ऍक्ट मध्ये दुरुस्ती आणली आहे, ज्यामुळे वाघच्या प्रत्येक संपत्तीची नोंद केंद्रीय पोर्टलवर करावी लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला या नवीन कायदा दुरुस्तीच्या बाबतीत काय म्हणायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.